काय आलं रे नंदी? आ अरे युद्धात झालेल्या जखमेत कधी एक ना दागिना नाही, फक्त तो दागिना असा छातीव पाहिजे, कुठंतरी पाठीव नाही. पाठीव फक्त महाराजांनी शाबासी द्यायची आणि त्या शाबासीच्या बदल्यात आपण अख्खी मुघल सल्तनत छातीव घ्यायची. कुठल्या बी मराठ्याची जिंदगी बस इतकीच अशी छातीपाठीच्या मधी. काय जमल का? राव शब्द आहे तुम्हाला. जर का कधी येळच आली तर छातीची चाळण करल, पण पाठीची गाळण नाही उदानारा. बघू हेर खात्यातल्या माणसाला जमतंय का? का नाही जमणार? जमतंय की. बरं वा झालं कौतुक. बैरजीचा निरोप घेऊन काय आलाय सांगते आधी. रायगडावरनं महाराज इकडेच यायला निघालेत. कुठल्या बी वक्ताला पोचतील. थांब जरा. काय आलं? पोचतील नाही, राज पोचलं. काय? हा राजांच्याच घोड्याच्या टापाचा आवाज आहे. हंसाजी? मालोजी बाबा आवरा. कानालाच ती काढत रे तुझे. हा तर मग काय. राजा मुजरा घ्यावा. हंसाजी, महाराज इथवर का आले असा प्रश्न नाही पडला तुम्हाला? बहलोल खानाला तोडायचा आदेश असेल तर राजा तुम्ही रायगडावर पोचायच्या आत त्या खानाचं मुंडकं तुमच्या पायावर टाकीन. राजा आदेश द्या. हौसाची मोहिते, स्वराज्याला आता कुठल्या खानाच्या शिराची नाही तर तुमच्यासारख्या शूराची गरज आहे. राज उद्या पहाटे परशुरामाच्या मंदिरी सरसेनापती पदाची वस्त्र आणि तरवार देऊन प्रतापरावांचा वारसा तुमच्या खांद्यावर दिला जाईल. राज मी हरा हरा